शिवजयंती उत्सवाच्या अनुषंगाने 70 फूट रोडवरील समर्थ ज्वेलर्सचे मालक अमीन शेख हे दुकानी असताना छत्रपती शाहू महाराज मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्था हुडको नंबर 3 कुमठा नाका सोलापूरचे पदाधिकारी राम जाधव यांच्यासोबत इतर 2 लोक हे त्यांच्या दुकानी आले। मी एन भाईचे नागेश प्रकाश कांबळेंच्या वतीने वर्गणीची पावती देण्याकरता आलोय असं म्हणून 2000 रुपयांच्या रकमेची पावती त्यांच्याकडे दिली। त्यावेळी दुकान मालक यांनी आम्ही सर्व व्यापाऱ्यांनी आमच्या असोसिएशन कडे वर्गणी जमा केली आहे, तुम्ही त्यांच्याकडून वर्गणी घ्या किंवा त्यांच्याशी फोनवर बोला असे म्हणाले असता राम जाधव यांनी मी कुणाशी फोनवर बोलणार नाही, तुम्हाला जयंतीची वर्गणी द्यावीच लागेल, तुमच्या अध्यक्षाला एन भाईकडे पाठवून द्या, ही पावती तुम्हाला घ्यावीच लागेल असं म्हणून सदर पावती मालक अमीन शेख यांना देऊन निघून गेलाय। सदर घटनेबाबत व्यापारी असोसिएशन यांनी तक्रार दिल्यानं इसम नामे राम अशोक जाधव नागेश प्रकाश इंगळे यांच्या विरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपी नामे नागेश प्रकाश इंगळे यांच्या विरुद्ध हा सराईत गुन्हेगार असून यापूर्वी देखील गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। आयुक्त सोलापूर शहर यांनी 2019 साली 1 वर्षाकरता स्थानबद्ध देखील करण्यात आलं होतं, त्यानंतर तडीपार देखील करण्यात आलं होतं। असे गुंड मंडळात सामील करून त्यांच्या करवी जयंती वर्गणी जबरदस्तीनं खंडणीच्या स्वरूपात घेत असल्याचे प्रकार दिसून येत आहेत। अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असून त्यासंबंधी सर्व जयंती मंडळांना उत्सवांना आगामी कोणत्याही उत्सवाच्या अनुषंगाने जनतेकडून अशी वर्गणी वसूल करण्याबाबत पोलीस आयुक्तांनी वसुली न करण्याबाबत आवाहन केलंय। सर्व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवून त्वरित कारवाई करण्यात येईल असं देखील त्यांनी नमूद केलं। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।